नमस्कार. आज आपण एका खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक आणि बहुचर्चित अशा मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. 1 मे 2026 म्हणजेच बरोबर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर याचं उद्घाटन झालं. आता बघा, हा काही फक्त एक साधा रस्ता नाहीये बरं का. हा एक असा अद्भुत संगम आहे जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान, अफाट कष्ट आणि पक्का दृढ निश्चय एकत्र आलेत. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी मूळ प्रश्नाकडे वळूया. खंडाळा घाटातील जुनी परिस्थिती सर्वांनाच माहिती असेल. खोपोली एक्झिटपासून ते थेट सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतचा तो 19 किलोमीटरचा वळणावळणाचा रस्ता. तिथे होणारी ती भयानक ट्रॅफिक जॅम आणि पावसाळ्यात सतत असणारी भूस्खलनाची भीती. पण आता हे नवं वास्तव पहा. हेच अंतर आता चक्क 13.3 किलोमीटरपर्यंत कमी झालंय. म्हणजे घाट पूर्णपणे बायपास आणि प्रवासात थेट 20 ते 30 मिनिटांची मोठी बचत. हा प्रवाशांसाठी किती मोठा दिलासा आहे ह्याचा फक्त विचार करा. आज आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण एकूण 6 भागांमध्ये हा विषय समजून घेणार आहोत. ट्रॅफिकची समस्या आणि नवा उपाय, मिसिंग लिंक प्रकल्पाची ओळख, यातील अभियांत्रिकी चमत्कार आणि NATM तंत्र, प्रवाशांना व अर्थव्यवस्थेला होणारे फायदे, या प्रकल्पाचा 30 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास आणि सरतेशेवटी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचे भविष्य. विभाग 1. ट्रॅफिकची समस्या आणि त्यावरचा नवा उपाय. आता बघा, जुन्या घाटमार्गावर रोजचं एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागायचा. व्हायचं काय की मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि जुना राष्ट्रीय महामार्ग जेव्हा खंडाळ्याजवळ एकत्र यायचे तेव्हा ते 10 लेनचं महाकाय ट्रॅफिक अचानक फक्त 6 लेनवर दाटून यायचं. विचार करा, जड वाहनांची ती संथ गती आणि भूस्खलनामुळे होणारी कोंडी ही अक्षरशः एक रोजची डोकेदुखी बनली होती. आणि म्हणूनच हाच तो अडथळा होता जो कायमचा दूर करणं अतिशय गरजेचं होतं. पुढे जाऊया. विभाग 2. मिसिंग लिंक प्रकल्पाची ओळख. तर या बहुप्रतीक्षित प्रकल्पाचं उद्घाटन नुकतंच 1 मे 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाचं अतिशय योग्य असं औचित्य साधून या प्रकल्पाचं लोकार्पण झालं. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीनं हा राज्यासाठी नक्कीच एक मोठं आणि अभिमानाचा क्षण आहे. आता या प्रकल्पाची भव्यता जरा आकड्यांमध्ये समजून घेऊया. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच MSRDCने उभारलेल्या या प्रकल्पाची किंमत आहे तब्बल 6,700 कोटी रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलं. ही एक प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. यातूनच 2 जुळे बोगदे, 2 भव्य वायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील तो केबल स्टेड पूल अशी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि अवाढव्य रचना प्रत्यक्षात उतरली आहे. विभाग 3. अभियांत्रिकी चमत्कार आणि NATM तंत्र. हा भाग खूपच रंजक आहे. आता इथली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हे न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड किंवा ज्याला NATM तंत्रज्ञान म्हणतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अत्यंत कठीण असा बेसाल्ट खडक आढळतो. आता यातून मार्ग काढताना आजूबाजूच्या डोंगराला कोणताही धोका पोचू नये यासाठी हे विशिष्ट तंत्र वापरलं गेलं. यात होतं काय तर खडक फोडल्यानंतर लगेचच त्यावर सिमेंट आणि कॉन्क्रीटचं अस्तर, ज्याला स्प्रेड कॉन्क्रीट म्हणतात, ते लावलं जातं. यामुळे डोंगराचा नैसर्गिक ताण आणि दाब पुन्हा व्यवस्थित विभागला जातो. याला तांत्रिक भाषेत स्ट्रेस रिडिस्ट्रीब्युशन म्हणतात. यामुळे खडक कोसळण्याचा धोका टळतो आणि उत्खनन अत्यंत सुरक्षितपणे आणि वेगाने करता येतं. एक अद्भुत इंजिनिअरिंग, नाही का? आता बोगद्यांबद्दल बोलायचं झालं तर बोगदा क्रमांक 1 ची लांबी साधारण 1.58 किलोमीटर आहे. पण खरी कमाल तर बोगदा क्रमांक 2 ची आहे. याची लांबी तब्बल 8.86 किलोमीटर आहे. आणि विशेष म्हणजे हा बोगदा लोणावळा तलावाच्या तळापासून चक्क 180 मीटर खाली जातो. पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या तलावाखाली एवढ्या खोलीवर अचूक उत्खनन करणं आणि अतिशय नियंत्रित स्फोट घडवून आणणं हे खरंच अत्यंत गुंतागुंतीचं आणि तांत्रिकदृष्ट्या एक भयंकर मोठं आव्हान होतं. आणि या प्रकल्पाची भव्यता तुम्हाला या बोगद्यांच्या रुंदीवरून सहज लक्षात येईल. ही रुंदी तब्बल 23.5 मीटर इतकी आहे. म्हणजे हे जगातील सर्वात रुंद रस्ते बोगद्यांपैकी एक ठरले आहेत. ही बाब इतकी विशेष आहे की या अफाट रुंदीसाठी थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे अर्जही दाखल करण्यात आला आहे. भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रासाठी ही नक्कीच एक गौरवाची बाब म्हणावी लागेल. केवळ बोगदेच नाही बरं का, या प्रकल्पातील पूलही तितकेच अफाट आहेत. टायगर व्हॅलीवर बांधलेला हा 183 मीटर उंचीचा केबल स्टेड पूल चक्क ताशी 252 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचाही लिल्या सामना करू शकतो. जरा विचार करा, एवढ्या प्रचंड उंचीवर आणि दरीतील वाऱ्याच्या भयानक वेगातही हा पूल पूर्णपणे स्थिर आणि सुरक्षित राहील याची काटेकोर काळजी घेतली गेली आहे.
तंत्रज्ञानाने निसर्गाशी कसा सुरेख समन्वय साधलंय ते इथं पाहायला मिळतं. या पुलाचा मुख्य स्पॅन 305 मीटरचा आहे. केबल स्टेड तंत्रज्ञानामुळे दरीमध्ये खूप कमी खांब उभारावे लागले. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खालच्या जंगलाचं आणि पर्यावरणाचं मोठं संरक्षण झालं. शिवाय बांधकामादरम्यान सुरक्षितेसाठी क्रेनवर वाऱ्याचे सेन्सर्स बसवले होते. म्हणजे वारे जर धोकादायक पातळीवर पोहोचले तर काम लगेच थांबून कामगारांची सुरक्षा निश्चित केली जात होती. विभाग 4. प्रवाशांना आणि अर्थव्यवस्थेला होणारे फायदे. आता या सगळ्या कॉन्क्रीटच्या पलीकडे जाऊन आपल्या दैनंदिन जीवनावर याचा काय परिणाम होणार आहे ते पाहूया. प्रशासनाने इथे प्रवाशांच्या सुरक्षेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यात या नव्या आणि वेगवान मार्गावरून केवळ हलक्या मोटार, गाड्या आणि बसेसनाच प्रवेश दिला जाईल. सुरक्षितेचा पाऊल म्हणून जड मालवाहू वाहने सध्या तरी जुन्या फाट मार्गाचाच वापर करतील. या निर्णयामुळे हलक्या वाहनांना त्वरित 6 किलोमीटरचं अंतर कमी झाल्याचा आणि अतिशय सुरक्षित प्रवासाचा थेट फायदा मिळणार आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही केवळ वेळेची बचत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला मिळालेली एक खूप मोठी चालना आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजेच CIIच्या म्हणण्यानुसार यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या 2 प्रमुख आर्थिक केंद्रांमधील दळणवळण आता अत्यंत वेगवान होईल. लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल आणि साहजिकच वस्तू तसेच कर्मचाऱ्यांची हालचाल खूप वेगाने होईल. विभाग 5. प्रकल्पाचा 30 वर्षांचा प्रवास. एक लक्षात घ्या, हे यश काही एका रात्रीत मिळालेलं नाहीये. चला तर मग आता थोडं मागे जाऊन पाहूया की हा प्रवास कसा घडत गेला. या प्रकल्पासाठी पर्यायी मार्गाची अगदी मूळ संकल्पना 1995 मध्येच राईट्स या संस्थेने मांडली होती. पुढे तब्बल 22 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2017 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाने याला आर्थिक मंजुरी दिली. 2018 मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. 2024ची पहिली डेडलाईन काही कारणास्तव हुकली, पण हार न मानता सर्व आव्हानांवर मात करत अखेर 1 मे 2026ला या ऐतिहासिक प्रकल्पाचं यशस्वीरित्या उद्घाटन झालं. हा संपूर्ण प्रवास म्हणजे संयम आणि अफाट इच्छाशक्तीचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आता शेवटचा भाग, विभाग 6. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचे भविष्य. थोडक्यात सांगायचं तर मिसिंग लिंक प्रकल्प हा केवळ सिमेंट आणि डांबराचा रस्ता अजिबात नाहीये. हा प्रकल्प म्हणजे आधुनिक अभियांत्रिकी, नवकल्पना आणि भविष्यातील गरजा ओळखून शोधलेला एक अत्यंत व्यावहारिक असा उपाय आहे. या एकाच प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबई-पुणे कॉरिडॉरचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून गेलाय आणि राज्याच्या आर्थिक विकासाला एक नवी, अतिशय वेगवान दिशा मिळाली आहे. तर या सगळ्या प्रवासातून आणि भव्य यशामधून एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. मिसिंग लिंकने पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक जागतिक दर्जाचा आदर्श तर निर्माण केला आहे, पण महाराष्ट्रातील आणखी कोणत्या मार्गांवर अशीच ट्रॅफिकची समस्या कायमची सोडवण्यासाठी अशा दूरदर्शी उपायांची आज नितांत गरज आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. आजच्या या सादरीकरणात सहभागी होऊन हा रंजक विषय समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.